शिवसेनेच्या उमेदवारांवर ठेवला होता, तोच विश्वास यावर्षी देखील तुम्ही ठेवावा। कामे अनेक झालेलीच आहेत। आपल्याला आता माननीय प्रमुख वक्तृत्व विलासांना बाकी सर्व सांगणारच आहेत, तरी देखील माझी विनंती असेल का तुम्ही एकजुटीने एकमताने जर ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच आपल्याला यश इथं खेचून आणण्यामध्ये कोणीही रोखणार नाही। आणि हा जो काही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे आनंदवली गंगापूर गाव, हा नक्कीच पुनश्च तसाच राहील। त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेल आणि खास करून माझ्या महिला भगिनींना विनंती करेल, सर्व बहिणींचे लाडके भाऊ आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणता, ज्याच्या मागे महिला त्याचा मतपेटीमध्ये नंबर पहिला। त्यामुळे सर्व महिलांनी ही निवडणूक हातात घ्यायची आहे आणि सर्वांना विजयी करायचा आहे। मी अशी नम्रतेची सर्वांना विनंती करेल। मला आयोजकांनी बोलण्याची संधी। खऱ्या अर्थाने आजचा प्रचाराचा शुभारंभ गंगापूर गावामध्ये सर्व उपस्थितांच्या माध्यमातून, सर्व आलेल्या पाहुण्यांच्या माध्यमातून, त्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजयदादा बोरस्ते आहे, आमचे बंटीदादा तिदमे आहे, आमचे विष्णुपंतजी बेनकुडे आहे, आमचे पीके मामा आहे, लांबेजी आहे, कडलगनाना आहे, पाटील साहेब आहे, मोठे दादा आहे, म्हणजे या पॅनलचे सर्व आहे विलासअण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। या शुभारंभ प्रसंगी एकच सांगू इच्छितो, आनंदवली असन गंगापूर गाव असन, बघा कुठेही विकास दादा आजपर्यंत विकास झाला असा विषयच नाही। बघा एवढी मोठी इमारत या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी साधं होते भाजीपालाचे व्यवसाय होता, परंतु ह्या इमारतीमध्ये कमीत कमी 1000 लोकांचं काहीतरी कामकाज म्हणजे कार्यक्रम होईल या पद्धतीने असा हा ना काम त्या ठिकाणी चांगला कार्यक्रम आयोजित केला जाईल अशा या ठिकाणी हॉल बांधण्यात आला। या ठिकाणी खाली ओटे बांधण्यात आलेले आहेत, प्रत्येक रस्ते हे कॉन्क्रीटीकरण झालेले आहे, सुशोभीकरण झालेले आहे। गावामध्ये एकही काम असं बाकी नसेल काम झालं नाही, परंतु विरोधक जे असतात ना त्याचं काम असतं विरोधक करणं। मग काहीतरी विषय काढायचा, नेत्याने असंच केलं त्यांनी तसंच केलं, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या सोबत बोलू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे यांच्यावरती बोट ठेवण्या एवढीही जागा विरोधकाला आम्ही ठेवली नाही। ज्या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी एवढा मोठा नाला होता त्या ठिकाणी एवढी मोठी प्रचंड प्रमाणात इमारत उभी राहिलेली आहे। हे कशाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि संपूर्ण शिवसेनेच्या माध्यमातून आमची ओळख झाली, ते आमचे सर्व इथं जमलेले पाठीराखे या सर्वांसाठी आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे। निवडणुका येतात, निवडणुका जातात, कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यावरती गावकऱ्यांनी आणि या प्रभागातील नागरिकांनी विश्वास टाकला आणि मला त्यासाठी पात्र समजून मला त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची 2012ची उमेदवारी या पक्षाच्या नेत्यांनी दिली आणि मला विजयी केलं आणि मग त्याच्यातून मला काम करण्याची संधी मिळाली, मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली। आणि प्रामाणिकपणे सांगतो, तेव्हापासून तर आजपर्यंत जेही केलं असेल ते समाजाच्या हिताचं केलं असेल, जेही केलं असेल ते विकासाच्या दृष्टिकोनातून केलं असेल। डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे आणि मग निवडणुका येतात, निवडणुका जातात आणि प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभं राहणं, इच्छुक राहणं हे काही नवीन नाही, कारण तो डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना अधिकार दिलेला आहे। मागच्या वेळेस इच्छुक होतेच, उमेदवार निवडणुका झाल्याच, त्याच्या अगोदर ही परंपरा आहे, परंतु ह्या परंपरेमध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो निष्ठावान असतो, जो जनतेच्या प्रती काहीतरी करू इच्छितो, इथं काही खोटं काही चालत जनता आता ऐकून घेत नाही, कारण पक्ष इतके झालेले आहे, स्पर्धा भरपूर आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकताना स्वतःला प्रॅक्टिकल असणं आणि संस्कार याचा पांघरून घेणारे सुद्धा दादा फार लोक आहेत, फार संस्कारी दाखवतात, पण तसं काही नसतं। परंतु आम्ही जे आहे जसे आहोत, लहानशे मोठे या सगळ्यांसमोर झालेलो आहे, त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि त्या विश्वासाला पात्र जेव्हा आम्ही झालेलो आहे, जे विकासाचे कामं संतोष भाऊंनी सांगितलं, नाशिक महानगरपालिकेमध्ये हे 23 खेड्यांचा ज्यावेळेस समावेश झाला त्यावेळेस हा सगळे जे 23 खेडे हे या नाशिक शहराचा दुर्गम भाग, दुर्लक्षित भाग म्हणून त्या ठिकाणी होता, परंतु दादा
आपल्या नाशिक महानगरपालिका जेव्हापासून आपण काम करतोय, तुम्ही जे पाठबळ आम्हाला दिले, जी काम करण्याची पद्धत शिकवलेली आहे, या नाशिक शहरामध्ये पूर्वी कॉलेजवर एक नंबर होता. आज या नाशिक शहराचा हा असलेला दुर्लक्षित भाग हा नाशिक शहराचा एक नंबरचा नाक झालेला आहे. याच्यात तीन मात्र शब्द नाही. कारण अण्णांना शहराचं नेतृत्व करायचं आहे. संपूर्ण शहरभर हा शिवसेनेचा झंझावात पोहोचवायचा आहे. निवडून येणं सोपं आहे, परंतु ज्या ठिकाणी आपण निवडून येतो तिथल्या लोकांसाठी सभागृहात भांडावं लागतं. आणि मी अभिमानानं सांगतो, तुमचा हा माणूस, मी विरोधी पक्ष नेता होतो आणि आमचे अण्णा शिवसेनेचे गटनेते होते. अशी एकही सभा, काय संतोष, 1 मिनिटात सगळे उठायचे, नाही नाही माझ्या वॉर्डात ते झालंच पाहिजे. किती निधी खेचून आणणं सोपं नाहीये. बघा आजूबाजूला किती कामं होत आहेत आणि तुमच्या वॉर्डात झालेल्या कामांची संख्या बघा. ठीक आहे, आज कोणी काही बोलत असेल, सोपं नाही या निधी आणणं, एवढ्या मोठमोठ्या वास्तू उभ्या करणं सोपं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, निवडून येणं सोपं आहे, सभागृहात काम करणं खूप महत्वाचं आहे. आज कोणी येईल, काही बोलेल. अजून एक मला अण्णा तुमचं कौतुक करायचं आहे. फक्त गावच नाही तर कबीरनगर, संत कबीरनगर या ठिकाणी काही लोकांनी त्या घरांवर बुलडोजर चालवायची तयारी केली होती. 4,500 लोकांची वस्ती आहे. परंतु एक संवेदनशील नेतृत्व कसं असतं हे तुम्हाला सांगतोय, अण्णांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. थांबलं नाही, स्वतः वकील लावला, त्याला कॅवेट दाखल केला, त्याला स्टे घेतला. 4 वेळा आम्ही स्वतः मान्य कमिशनर साहेबांना भेटायला गेलो आणि सांगितलं, आयुक्त मॅडमला सांगितलं, आयुक्त मॅडम थांबवा, हे चालणार नाही. कारण चुकीचा सर्वे, चुकीच्या गोष्टी, त्यामुळे तुमच्यासाठी भांडणारी माणसं लागतात.